नमस्कार. जसं की तुम्ही पाहिलं ट्रॅक स्टार्ट झालेला आहे, म्हणजे केदारखंडाचा नाही. आम्ही समोर ब्रिज दिसत असेल तुम्हाला तर तिथं जात आहोत आणि तिथून गाडीत बसून केदारखंडाच्या पायथ्याला चाललो आहे आपण. इथं काय म्हणतात माहिती नाही, पण आपल्या मराठी भाषेत पायथ्यापाशी चाललो आहे आणि तिकडून फर्स्ट बेस कॅम्पशी आपण जाणार आहोत. तर ही जर्नी कशी असणार आहे ते तुम्ही पुढं पाहत राहा. चला. ब्रिज क्रॉस करून बसमध्ये बसून आमचा प्रवास सुरू झाला केदारकंठाच्या बेस विलेजपाशी जाण्यासाठी. जो आपका रहेगा वो रहेगा जलोटा कैंप साइट. ठीक है, ये आपकी गाइड है सूरज राणा, मैं प्रतीश राणा, ट्रैक ऑपरेटर. ठीक है, तो आपको जो है फर्स्ट डे रहेगा आपका जलोटा. ठीक है, वहाँ पे आप लोग पैक लंच है आप लोगों का. तो ठीक है, आप पहुँचोगे स्नैक्स टाइम के लिए. ठीक. ब्रीफिंग भेटल्यानंतर फायनली आमचा ट्रेक सुरू झाला. डोक्यावर ऊन होतं, पण हलकी हलकी थंडी देखील जाणवत होती. म्हणून त्या उन्हाचा काय प्रभाव नव्हता पडत. वरून ह्या आमच्या डोक्यावर असणाऱ्या काही झाडांची सावली आमच्या सोबतच चालत होती. आत्ता कुठं चालायला सुरुवात केली आणि काही मित्रांनी वाट देखील अडवली. तास दीड तास झाले होते चालून. मग फायनली आम्ही त्या ठिकाणी आलो जिथं आम्ही एक छोटासा ब्रेक घेणार होतो. घ्या रे पोरांनो. चला घ्या पटकन. जेवण झाल्यानंतर थोडासा आराम करायला काय घेतलं की हे झालं. हेलो गाइस, हो गया है आप लोगों का? नहीं तो करिए आप लोग, जल्दी करिए थोड़ा. आमच्या गाईड दादांनी पटदिशीन उठवलं आणि आमची पुढची वाट चालायला लावली. आमच्यासोबत आमचे टेंट व जेवणाचं सामान सोबतच चालत होतं. तर मंडळी फायनली फर्स्ट बेस कॅम्पशी आलेला गेले 2 तास चालतोय आणि बघूया काय होते पुढे ते.